नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आज आहे आषाढी एकादशी. तर आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तर आज मेथच्या मुलींना बनवायची आहे खिचडी उपवासासाठी आणि साबुदाण्याचे वडे. तर मी इथे बघा तयारी करून घेतलेली आहे. साबुदाणा रात्रीच भिजत ठेवला होता. तर मॉर्निंगला आता मी बनवून देत आहे साबुदाण्याचे वडे आणि खिचडी. तर इथे बघा शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे खरपूस असे आणि त्याचा कूट करून घ्यायचा आणि नंतर साबुदाण्यामध्ये मिक्स करायचं भिजवलेल्या, म्हणजे आपली जी खिचडी आहे ती बिलकुलही चिकट होत नाही आहे. नंतर बटाट्याचे साले काढून मस्त असे तुकड्यांमध्ये छोटे छोटे कट करून घेतले. शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे मी इथं आणि बटाटे चांगले परतून घ्यायचे शेंगदाण्याच्या तेलामध्ये आणि नंतर त्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकलेला आहे, मीठ घातलेलं आहे मिरचीच्या ठेच्यामध्ये आणि बटाटे वापरताना बी थोडंसं मीठ घालायचं, साबुदाणे टाकायचे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. स्लो गॅसवरती आलटीपलटी करून मस्त अशी परतून घेतली खिचडी. खिचडीला चांगली वाफ देऊन घ्यायची म्हणजे खिचडी चांगली लागते. खिचडी तयार झाल्यानंतर साबुदाण्याचे वडे पण मी इथे तयार केले आहे. तर मंडळी या तुम्ही पण खायला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.